आता यानंतर इतरही घडामोडी सिंधुदुर्गानंतर आता रत्नागिरीत देखील बॅनर वॉर जे ते सुरू झालेत। उदय सामंत यांच्या पाली गावात भाजपचे बॅनर लागलेत। बाप बाप होता है, झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। कणकवलीतल्या बॅनरचे पडसाद रत्नागिरीत उमटलेले आहेत। कोकणात महायुतीमध्ये आता अंतर्गत संघर्ष धुसफूस सुरू झाली आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। सचिन, काय अर्थ काढायचा आहे बॅनरचा? नक्कीच महायुतीमध्ये काही अलबेल नाही चित्र आता रत्नागिरीमध्ये पाहायला मिळते। कारण काल सिंधुदुर्गामध्ये किरण सामंत यांचे बॅनर लागले होते आणि त्या बॅनरवरून मोठी राजकीय घडामोड तिकडे घडली होती। त्यातच नारायण राणेंचे बॅनर जे आहेत हे अज्ञातांना फाडून टाकल्याची देखील त्या ठिकाणी घटना घडली होती। आणि त्यानंतर आज लगेचच पाली ह्या गावी उदय सामंत यांच्या गावात आज नारायण राणेंचे बॅनर लागलेले पाहायला मिळतात। एकंदरीत पाहिलं तर ही राजकीय धुसफूस आहे का किंवा महायुतीत सगळं अलबेल नसल्याचं चित्र आता सध्या पाहायला मिळतंय। कारण या बॅनरवरचा मजकूर जो आहे तो देखील एकदम म्हणजे त्यातून काहीतरी संदेश देऊन जातो। कारण बाप बाप होता है, कुत्ते तो झुंड में आते हैं, शेर अकेला आता है, अशा प्रकारचा जो आशय आहे बॅनरवर मजकूर छापलेला आहे त्यातून बरंच काही हा मेसेज जो आहे हा सांगून जातो। त्यामुळे राजकीय घडामोडी यापुढे काय घडतील हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। विशाल, धन्यवाद सचिन या सगळ्या माहितीबद्दल। पण आपण बघतोय हे बॅनर वॉर काय थांबेल असं एकूण दिसून येत नाहीये। ज्या प्रकारचा आशय या बॅनरवरती लिहिण्यात आलेला त्यातनं राणे समर्थकांनी